नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यूमेरिकल्सच्या टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओ सिरीजमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हाऊ टू कन्वर्ट द युनिट्स वाईल सॉल्विंग द न्यूमेरिकल्स. पहा, आपण ज्यावेळी न्यूमेरिकल सॉल्व करतो त्यावेळी युनिट कन्वर्जन एक वेगळं महत्त्व आहे आणि त्याशिवाय आपण करेक्ट आन्सरपर्यंत पोहोचू शकत नाही. तर बघूयात आपण कशा पद्धतीने युनिट कन्वर्जन आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल, स्ट्रक्चर ऑफ ॲटममधील एक न्यूमेरिकल मी तुम्हाला सांगतोय की सपोज एखाद्या फोटॉनसाठी तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड केलेली त्यांनी, जी की आहे 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे की त्या फोटॉनसाठीची वेव्हलेंथ किती आहे ते कॅल्क्युलेट करा. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट लॅम्बडा. मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे जो की ह्या दोघांना कोरिलेट करतो. तो फॉर्म्युला कुठला आहे मित्रांनो? तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, न्यूमेरिकल सॉल्व करत असताना तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे फॉर्म्युला तुमच्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. आता इथं जो फॉर्म्युला आहे तो आहे E इज इक्वल टू hc/λ, हो की नाही? सो आता आपण काय करणार आहे की h ची व्हॅल्यू तर तुम्हाला माहिती आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ h, प्लँक्स कॉन्स्टंट? सो इट इज 6.626 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड. येस ऑर नो? आणि त्याच्यानंतर आपण वेलॉसिटी ऑफ लाईट ती पण बघूया. इट इज ऑल्सो कॉन्स्टंट 3 इंटू 10⁸ मीटर्स पर सेकंड. आता दोन्ही व्हॅल्यूज तुमच्याकडे आहे. विचारले काय? वेव्हलेंथ विचारलेले आणि आपल्याला त्यासाठी एनर्जी दिलेली आहे. परंतु तुम्ही इथं बघू शकताय की प्लँक्स कॉन्स्टंटचं युनिट जे आहे ते जूल सेकंड आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल की आपली जी एनर्जी आहे मित्रांनो ती अगोदर कन्वर्ट करून घ्यावं लागेल. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हे येतच नाही, कारण त्यांना तेवढं परफेक्शन आलेलं नसतं. मग परफेक्शन कधी येईल न्यूमेरिकल्सला, हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असतो. तर ते तुम्हाला ऑब्झर्व करूनच येईल. लक्षात ठेवा, ज्यांना ज्यांना न्यूमेरिकल्स सोडवायचे स्किल पाहिजे आहेत, ज्यांना ज्यांना परफेक्ट बनायचं आहे, त्यांनी व्हिडिओज पाहणं, मीच म्हणून नाही, तुम्ही कोणालाही रेफर करू शकता, परंतु तुम्ही व्हिडिओज पाहणं खूप गरजेचं आहे. ऑब्झर्व केल्याशिवाय आपल्याला स्वतःला पण परफेक्ट होता येत नाही की नेमकी प्रोसिजर चालती कशी न्यूमेरिकलची. सो 4 इलेक्ट्रॉन व्होल्टला आपल्याला जूलमध्ये आणणं गरजेचं आहे. कसं आणू शकतो आपण? तर लक्षात ठेवा, 1 इलेक्ट्रॉन व्होल्टचं जे प्रमाण आहे, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी म्हणजे किती असतं? तर 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल असतं. एकदा का तुम्हाला जर हे त्याचं स्टँडर्ड माहिती असेल तर आपण 1चं जर एवढी व्हॅल्यू आहे जूलमध्ये एनर्जीची, तर 4 साठी किती? सो 4 इंटू 1.6 10⁻⁻19 जूल्स, हे असं करावं लागेल. याचा अर्थ याचा आन्सर किती येत आहे? 1664 म्हणजे 6.48. तर तीच व्हॅल्यू आपण इथे घेणार आहे. आवर एनर्जी फॉर द गिवन डाटा इज 6.4 इंटू 10⁻⁻19 जूल. आता तुमच्याकडे बघा तीनही गोष्टी अवेलेबल आहेत, फक्त फॉर्म्युला कन्वर्ट करायचा राहिला होता. सो हा फॉर्म्युला असा कन्वर्ट होईल, लॅम्बडा इकडे येणार आहे. देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू hc/E. नाउ पुट द व्हॅल्यूज, यू विल गेट द आन्सर बाय पुटिंग द व्हॅल्यूज. व्हॅल्यूज काय काय आहेत पहा. 6.626 10⁻⁻34 इंटू 3 इंटू 10⁸. बाकी युनिट्स तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण काय करतोय, एनर्जीची व्हॅल्यू ठेवतोय 6.4 इंटू 10⁻⁻19. सगळ्यात अगोदर तर काय करायचं न्यूमेरिकल्समध्ये, मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलंय, इथून पुढे आपले जवळपास 10 व्हिडिओ या न्यूमेरिकल्ससाठीचे पण येणार आहेत की कशा पद्धतीने न्यूमेरिकल्स आपल्याला सोडवायचे. तर लक्षात ठेवा, पॉवर्स ज्या आहेत त्या इंटिग्रेट करून घ्या, अगोदर एकत्रित करा. तुम्ही बघू शकताय 34 मधून हे 8 तुम्हाला वजा करता येतील. इट मीन्स 10⁻⁻34 इंटू 10⁸ आहे. तर त्याला आपण डायरेक्टली घेऊयात आता, मग कारण सेपरेट लिहिण्यापेक्षा +8 करूयात. आणि हा -19 वरती जाऊन +19 होईल. सो ओव्हरऑल तुम्ही चेक करू शकताय किती होऊ शकते, हे किती राहते पहा. 19 आणि 8 हे किती झालं? 27. 34 मधून 27 गेले तर किती राहतात मित्रांनो? तुम्ही सांगू शकताय, बोला पटकन कमेंटमध्ये, मला तुमचा आन्सर पाहिजे. 19 आणि 8 27. 34 मधून जर 27 जात असतील तर 10⁻⁻ किती राहतं? -7. इथपर्यंत सगळ्यांचा आन्सर यायला पाहिजे. बघा आता ह्या पॉवरचा विषय मिटवला आपण. राहिलंय का आता तुमच्याकडे? 6.626 इंटू 3 हा गुणाकार अगोदर करून घ्या. तो जर केला तर तुम्हाला लक्षात येईल की हा गुणाकार येतो 19.878. आणि माझी एक रिक्वेस्ट राहील, परत एकदा सांगतो, हे दोन्ही कॉन्स्टंट आहेत मित्रांनो, प्लँक्स कॉन्स्टंट आणि
वेलॉसिटी. तर हे जे आहे ते मला वाटतं तुम्ही पाठच केलेलं चांगलं आहे, कारण आत्ता मी तुम्हाला सॉल्व्ह करून देताना वेळ द्यायलोय, परंतु हे मी मागं पण म्हणलो होतो की हे जर तुम्ही डायरेक्ट गुणाकार पाठ करून ठेवला तर तुमचा वेळ वाचणार आहे. नाव डिवाइड बाय 6.4 करूया आपण. जर तुम्ही इथे विचार केला तर तुम्हाला काय करायचं आहे की सपोज याला आपण 64 केलं तर हे किती होईल, हा डेसिमल पॉईंट इकडे घ्या, हा पण डेसिमल पॉईंट इकडे येईल. सो 198.78 डिवाइड बाय 64 असं देखील करू शकतो. 16च्या टेबलने तुम्ही विचार करू शकता किती येत आहे, तर ह्याचा आन्सर येते बघा 12.42 डिवायडेड बाय हे किती आहे 4. आता तुम्ही भागाकार करू शकता. जर तुम्ही विचार केला तर हे किती येत आहे मग फायनली 4 त्रिक 12 पॉईंट किती राहतोय 4 1 4 आणि त्याच्यानंतर 4 पंचे 20 जे काय येईल ते 0 20 होतो. 4 पंचे 20 तर तुम्हाला इथून 10⁻⁻7 दिसत आहे. पण आपण काय करूया याला सुटेबल नंबरमध्ये घेऊन जाऊयात एक्सपोनंटमध्ये, कारण हे -7ला जर -9 केलं तर आपण त्याला नॅनोमीटरमध्ये पण वेव्हलेंथला मांडू शकतो. म्हणून हा डेसिमल पॉईंट 2ने पुढे घ्या. तर हे किती येत आहे 310.5 10⁻⁻9 मीटर म्हणा किंवा डायरेक्टली 310 नॅनोमीटर्स म्हणा. म्हणजेच तुम्हाला ऑप्शनमध्ये त्यांनी काही देऊ द्या 310.5 इंटू 10⁻⁻9 मीटर म्हणा किंवा असं पण ऑप्शनमध्ये असू शकतं 310.5 नॅनोमीटर. सो ऑप्शन्समध्ये ते दोन्ही प्रकारचे युनिट देत आहेत. मला तुम्हाला हे सांगायचं या व्हिडिओमधून की तुम्हाला जे काही कन्व्हर्जन्स लागतात आवश्यक, जसं की इथं तुम्ही बघा इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये असलेल्या एनर्जीला आपण कशात कन्वर्ट केलं, जूलमध्ये केलं. मग कन्व्हर्जन फॅक्टर काय होता तर हा. सो कन्व्हर्जन फॅक्टर्स पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. जसं की 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट बरोबर 1.6 इंटू 10⁻⁻19 आहे हे. किंवा इथं पण तुम्ही बघू शकताय की फायनली आपण नॅनोमीटर मध्ये त्याला मीटरला कसं आणलेलं आहे तर कन्व्हर्जन फॅक्टर आहे 10⁻⁻9चा. सो न्यूमेरिकल सॉल्व करत असताना अशा पद्धतीचे युनिट कन्व्हर्जन फॅक्टर्स तुम्हाला पाठच असायला पाहिजे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये न्यूमेरिकलच्या संदर्भात एका नवीन कन्सेप्टसह. तोपर्यंत थँक्यू.